सेव्हिंग खात्याबद्दल ना एक अशी सुविधा आहे जी फॅसिलिटी दिल्यात ना बँकांनी ते बऱ्याच लोकांना माहित नाही. तर ती कोणती फॅसिलिटी असते? स्वीप अकाउंट असतं. म्हणजे काय, सेव्हिंग खात्यामध्ये तुमची एक ठराविक रकमेच्या वरती गेलं तर त्याची ऑटोमॅटिक एफडी होत असते. म्हणजे समजा उदाहरण देतो मी, तुमच्या सेव्हिंग खात्यावर एक 30,000 रुपये आहेत, ठीक आहे. तिथं तुम्ही लिमिट सेट केलं की 10,000 रुपयाच्या वरती कधीही माझ्या सेव्हिंग अकाउंट वरती गेले तर वरची रक्कम ती काय व्हावी, त्याची एफडी बनावी. कारण का, सेव्हिंग खात्यावर तुम्हाला 2 ते 3% व्याज मिळणार आहे. मग हे 10,000 रुपये राहू देत, तुम्हाला किरकोळ युपीआय पेमेंट, भाजी किंवा जे किरकोळ पेमेंट करायचे असतात त्याच्यासाठी, त्याच्या वरचे जे काय पैसे आहेत, म्हणजे आपण एक्झाम्पल घेतलं, उदाहरण घेतलं 20,000, त्या 20,000ची एफडी होऊ दे. आणि एफडीचा मग तुम्हाला 5%, 6%, 7% जो काय व्याज आहे ते मिळेल. म्हणजे तुमचे पैसे जे 2 ते 3% वाढत होते ना, ते 5-6% वाढतील ना. कारण जर तसेच ठेवले तर त्याचा बँक फायदा घ्यायलाय. आणि तुम्ही 30,000 काय आताच्या आता जाऊन कुठे वापरणार आहे का? नाही आहे. मग ही फॅसिलिटी बँकांनी दिलेली असते, सहसा बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. तर तुम्ही सेव्हिंग अकाउंट असेल तर त्याला स्वीप अकाउंट कन्वर्ट करा. काही खर्च वगैरे नसतोय, काही नाही, सगळं फ्री असतं. फक्त बँका तुम्हाला सांगत नाहीत का, त्यांचा कासा रेशो वाढवायचा असतो. म्हणजे काय, त्यांच्याकडे फुकट सारखे पैसे, म्हणजे 2 ते 3% सगळ्यात स्वस्त पैसे त्यांना मिळतात आणि त्याची ती कर्ज देतील किंवा आणखीन ते इन्व्हेस्ट वगैरे करतील. त्यामुळे ही फॅसिलिटी तुमच्या अकाउंट्सला लावून घ्या.